Screen is visible? Yes, Yes, ma'am. ma'am. Okay. In last lecture, which topic is studied? Ointment, paste and jellies. Semi-solid dosage form मधल्या. Solid dosage form in that ointment, paste आणि त्याच्यामध्ये ointment मध्ये तुम्ही ointment definition, paste definition, jelly ची definition, then classification, method of preparation. Next, storage condition व्यवस्थित लक्षात ठेवायचे. समजते? सेमी Yes, सॉलिड ma'am. मधला नेक्स्ट जो टॉपिक आहे तुमचा सपोजिटरी आणि पी सर्व्हिस. सेमी सॉलिड डोसेज फॉर्म मधला नेक्स्ट जो टॉपिक आहे तुमचा सपोजिटरीज अँड पी सर्व्हिस. हे दोन्ही पण काय आहेत सेमी सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये येतात. सपोजिटरी, पी सर्व्हिस, ऑइंटमेंट, पेस्ट आणि जेलीज. In that definition of suppository are solid dosage form of medicament for insertion into body cavity other than mouth. Suppository काय आहे? Solid dosage form of medicament आहे. Suppository are solid dosage form of medicament for insertion into body cavity other than mouth. Body cavity मध्ये insert केलं जातं. बॉडी कॅव्हिटी मध्ये अदर दॅन माउथ ज्या बॉडी कॅव्हिटी आहेत त्याच्यामध्ये सपोजिटरी इन्सर्ट केले जातात. सपोजिटरी आर सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट फॉर इन्सर्शन इनटू बॉडी कॅव्हिटी अदर दॅन माउथ. दे मे बी इन्सर्टेड इनटू रेक्टम, व्हाजाइना और नेझल कॅव्हिटी अदर दॅन माउथ. म्हणजे जे काय रेक्टम, व्हाजाइना, नेझल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये सपोजिटरी insert केल्या जातात. Then medicament is incorporated into the suppository base and the product is formulated in such a way that they will either melt or dissolve in body cavity fluid to release the medicament. Then medicament आहे, the medicament is incorporated into suppository base and product is formulated in such way ज्यावेळेस तुम्ही सपोजिटरी बॉडी कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट करताय त्यावेळेस बॉडीचं जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडला ते मेल्ट झालं पाहिजे. असे जे टाइपचे मेडिकामेंट आहेत त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट केले जातात. देन सपोजिटरी आर अवेलेबल इन डिफरंट शेप, साइज अँड वेट. सपोजिटरी आर युज्ड टू प्रोड्यूस लोकल, सिस्टमिक अँड मेकॅनिकल ऍक्शन. जे सपोजिटरी आहेत डिफरंट शेप, साइज आणि वेट्स मध्ये अवेलेबल आहेत. लोकल, सिस्टमिक आणि मेकॅनिकल ऍक्शन साठी त्याचा यूज केला जातो. सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट आहे, इन्सर्ट केलं जातं बॉडी कॅव्हिटी मध्ये अदर दॅन माउथ ज्या बॉडी कॅव्हिटी आहे लाईक जे रेक्टम, व्हाजाइना, नेझल कॅव्हिटी आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट केलं जातं. देन जे मेडिकामेंट आहे ज्यावेळेस तुम्ही सपोजिटरी इन्सर्ट करताय बॉडी कॅव्हिटी मध्ये त्यावेळेस ते जे काय मेडिकामेंट असतील सपोजिटरी बेस असेल ते Then suppository are available in different shapes, size and weight. ज्या suppository आहेत different shapes मध्ये conical shape असेल, trumpet shape असेल, different shape मध्ये available असतात. Then त्याची जी काही साईज आहे, वेट आहे ती डिफरंट असते आणि कशासाठी यूज केल्या जातात तर जे काही सिस्टमिक, मेकॅनिकल आणि लोकल इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी सपोजिटरी यूज केल्या जातात. डेफिनेशन समजले आणि डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते का सपोजिटरीचे? Yes, ma'am. Yes, ma'am. Next, advantages of suppository.
This can be easily administered to children, old person, and unconscious patient who cannot swallow the drug easily. जे चिल्ड्रन असतील, ओल्ड पर्सन असतील आणि अनकॉन्शियस पेशंट, त्या पेशंट मध्ये जर समजा ते पेशंट आता अनकॉन्शियस पेशंट जर असतील तर ते ड्रग ऍडमिनिस्टर करू शकतील का? ओव्हररूटने ऍडमिनिस्टर करू शकणार नाही, अनकॉन्शियस. सो अशा पेशंट मध्ये तुम्ही ड्रग इझिली ऍडमिनिस्टर करू शकता. This can be easily administered to children, old person, and unconscious patient who cannot swallow the drug easily. जे पेशंट ड्रग इझिली swallow करत नाही त्या पेशंट मध्ये तुम्ही suppository easily administer करू शकता. Then these are inserted into body cavity to produce local effect of the medicament incorporated in the base. बॉडी कॅव्हिटी मध्ये ज्यावेळेस इन्सर्ट केलं जातं, these are inserted into body cavity to produce local effect of the medicament incorporated in the base. जे बेस मध्ये मेडिकामेंट इन्कॉर्पोरेट केले आहेत त्याचा लोकल इफेक्ट प्रोड्यूस होते. These are inserted into rectum to exert direct and rapid action on the rectum. These are inserted into rectum. कशासाठी? जर समजा डायरेक्ट किंवा रॅपिड ऍक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर रेक्टम मध्ये इन्सर्ट केल्यानंतर सपोजिटरीची ऍक्शन कशी असणार आहे? एक्झर्ट डायरेक्ट अँड रॅपिड ऍक्शन एक्झर्ट करणार आहेत ते. देन these are inserted into rectum to promote evacuation of bowel. जे बॉवेलचं इव्हॅक्युएशन आहे ते इन्क्रीज करण्याचं, प्रमोट करण्याचं जे काम आहे ते सपोजिटरीच आहे. सपोजिटरीचा यूज कशासाठी केला जातो? यूज इन डेफिनेशन मध्येच आहे त्याच्या. नेक्स्ट पॉइंट, सॉलिड डोसेज फॉर्म ऑफ मेडिकामेंट इन्सर्शन इन टू बॉडी कॅव्हिटी other than mouth. Then next, they may inserted into rectum, vagina or nasal cavity. मग जे काही इव्हॅक्युएशन आहे बॉवेलचं ते प्रमोट करण्यासाठी सपोजिटरीचा यूज केला जातो. These are inserted into rectum to promote evacuation of bowel. माहिती आहे ना कॉन्स्टिपेशनच्या अगेन्स्ट स्टेप. कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर जे ड्रग्स देतात, कॉन्स्टिपेशन म्हणजे माहिती आहे का? लॅक्झेटिव्ह माहिती आहे का? Yes, ma'am. Purgative. Suppository are unit dosage form of drug. These are convenient mode of administration of drug which irritate gastrointestinal tract, cause vomiting, and destroy in the acidic pH of gastric juice of stomach. Drug in suppository are slowly absorbed, giving sustained action. फर्स्ट काय ऍडव्हान्टेज सांगितलंय? इझिली ऍडमिनिस्टर्ड चिल्ड्रन मध्ये, जे ओल्ड पर्सन आहेत त्यांच्यामध्ये, आणि जे काही अनकॉन्शियस पेशंट आहेत जे ओरली ऍडमिनिस्टर करू शकत नाही, स्वॅलो करू शकत नाही ड्रग, त्या पेशंट मध्ये, त्या पर्सन मध्ये तुम्ही इझिली ऍडमिनिस्टर करू शकता सपोजिटरी. हा त्याचा फर्स्ट ऍडव्हान्टेज झाला. सेकंड ऍडव्हान्टेजेस, these are inserted into body cavity to produce local effect of the medicament incorporated in the base. ज्यावेळेस तुम्ही बॉडी कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट करताय, काय करते? लोकल इफेक्ट प्रोड्यूस करते. जो काय मेडिकामेंट आहे बेस मध्ये इन्कॉर्पोरेट केलेला, ते जे मेडिकामेंट काय करतं? लोकल इफेक्ट प्रोड्यूस करते. देन these are inserted into rectum. रेक्टम मध्ये इन्सर्ट केल्यानंतर डायरेक्ट अँड रॅपिड ऍक्शन तिथं तुम्हाला भेटते. देन these are inserted into rectum to promote evacuation of the bowel. आणि जे सपोजिटरी आहे सिंगल डोसेज फॉर्म आहे, त्याच्यामध्ये युनिट डोसेज फॉर्म असते. Suppository are unit dosage form of drug. Next, these are convenient mode of administration. Convenient means soyiscar. These are convenient mode of administration of drug which irritate gastrointestinal tract. जे ड्रग गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट ला इरिटेशन कॉज करतात, वॉमिटिंग कॉज करतात, तर त्या ड्रग मध्ये ते ड्रग तुम्ही सपोजिटरी मध्ये व्यवस्थित ऍडमिनिस्ट्रेशन करू शकता. कॉन्व्हिनियंट, सोयीस्कर. These are convenient mode of administration of drug which irritate gastrointestinal tract and cause vomiting and destroy in the acidic pH of gastric juice of stomach. Then drug in suppository are slowly absorbed, giving sustained action. जे drug in suppositories are slowly absorbed, giving sustained action. जर समजा suppository type ने तुम्ही ड्रगचं जे काही मेडिकामेंटचं प्रिपरेशन केलं असेल तर त्याची ऍक्शन कशी असते? सस्टेन ऍक्शन असते. ड्रग इन
सस्टेन ऍक्शन म्हणजे जास्त टायमिंग पर्यंत स्लोली ऍब्सॉर्ब होणार ऍक्शन. सस्टेन ऍक्शन तुम्हाला त्या ड्रगची सपोजिटरीनं तुम्ही जर प्रिपेअर केलं मेडिकामेंट तर स्लोली ऍब्सॉर्प्शन होणार आहे त्याच्यामध्ये. इझिली ऍडमिनिस्ट्रेट करू शकता. मेन ऍडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस. The evitant drug can't be administered by this route. जर समजा इव्हिटेशन प्रोड्यूस करत असेल तर सपोजिटरी ज्या आहेत त्या ऍडमिनिस्टर करू शकत नाही या रूटने. देन सपोजिटरी कॉज embarrassment to the patient when drug is administered by inserting a suppository into body cavity. जे सपोजिटरी आहे तुम्ही बॉडी कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट करताय त्यावेळेस काय होते embarrassment पेशंट मध्ये कॉज होते. Suppository cause embarrassment to the patient when drug is administered by inserting a suppository into body cavity. Body cavity मध्ये ज्यावेळेस suppository insert केलं जाणार आहे त्यावेळेस पेशंट मध्ये embarrassment cause होणार आहे. Then suppository are required to stored at low temperature. ज्या suppository आहेत लो टेम्परेचरला स्टोअर करणं मस्ट आहे. Then hence जर समजा लो टेम्परेचरला तुम्हाला स्टोअर करायचं तर त्यासाठी काय यूज होणार आहे रेफ्रिजरेटर. Hence, suppository are required to be stored in refrigerator, which is costly for poor patients. ज्या काही सपोजिटरी आहेत लो टेम्परेचरला स्टोअर करावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला रेफ्रिजरेटर यूज करावं लागणार आहे. जे पुअर पेशंट आहे त्यासाठी ते कॉस्टली आहे. देन सपोजिटरी कॅन नॉट बी प्रिपेअर्ड इझिली. आणि सपोजिटरी काही इझिली प्रिपेअर होत नाही त्यासाठी मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण डिफरंट टाईपचे मोल्ड यूज करून सपोजिटरी प्रिपेअर करणार आहे. फर्स्ट ऍडव्हान्टेजेस जे इव्हिटेशन प्रोड्यूस करतात ड्रग ते ड्रग तुम्ही ह्या रूटने ऍडमिनिस्टर करू शकत नाही. सेकंड ऍडव्हान्टेज ज्यावेळेस तुम्ही सपोजिटरी बॉडी कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट करता त्यावेळेस पेशंट मध्ये एम्ब्रासमेंट प्रोड्यूस होते. देन लो टेम्परेचरला स्टोअर करून ठेवावं लागते त्याच्यामुळे जे पुअर पेशंट आहे त्यासाठी ते कॉस्टली आहे. बिकॉज लो टेम्परेचरला जर तुम्हाला सपोजिटरी स्टोअर करून ठेवावं लागलं तर लो टेम्परेचर म्हणजे रेफ्रिजरेटर मध्ये तुम्हाला ते स्टोअर करावं लागलं. म्हणजे पुअर पेशंट आहेत त्यांच्याकडे ती सोय असेल का नाही सो त्यांच्यासाठी ते कॉस्टली असणार आहे. देन सपोजिटरी कॅनॉट बी प्रिपेअर्ड इझिली. तुम्ही सपोजिटरी काही इझिली प्रिपेअर करू शकत नाही त्यासाठी डिफरंट मेथड आहेत. मेथड ऑफ प्रिपरेशन मध्ये आपण बघणार आहोत. ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस ऑफ सपोजिटरी समजलेत? Yes, ma'am. Next point, type of suppository. Suppository different types. In that first, rectal suppository, vaginal suppository, urethral suppository, nasal suppository, and earphones. Rectal suppositories, vaginal suppository, urethral suppository, nasal suppositories, and earphones. This is a type of suppository. In that first, rectal suppository. These are meant for introduction into rectum for their systemic effect. Next, these are generally made from theobroma oil and are available in various sizes to meet the need of infant, children, and adults. Rectal suppository are usually available in weight about 1 to 2 grams. They are either cone or torpedo shaped. The rectal suppository आहे introduction into rectum for their systemic effect. Systemic effect produce करण्यासाठी rectum मध्ये इंट्रोड्यूस केलं जातं. देन कशापासून बनवलं जातं? ज्या rectal suppository आहेत theobroma oil पासून प्रिपेअर केल्या जातात. They are generally made from theobroma oil and are available in various size. Various size मध्ये अवेलेबल असतात. theobroma oil पासून प्रिपेअर केले असतात. They are available in various size to meet the need of infant, children, and adults. Then ज्या rectal suppository आहे त्याचं वेट 1 to 2 ग्रॅम पर्यंत असू शकतं. देन शेप कसा आहे? आयदर कोन और टॉर्पिडो शेप. की जे डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते ते काय आहे? टॉर्पिडो शेप. आणि कोन शेप लाईक कोन शेपचं असते म्हणून त्याला कोन शेपचं म्हटलं जातं. They are either cone or torpedo shape. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते ते torpedo shape आहे. Rectal suppository introduction into rectum or their systemic effect. theobroma oil पासून प्रिपेअर केले जातात.
व्हेरियस साईज मध्ये अवेलेबल असतात ते वेट 1 to 2 ग्रॅम असते आयदर कोन और टॉर्पिडो शेपचे असतात. समजते? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then next, vaginal suppository. These are meant for introduction into vagina. The suppository are also known as P-cervix and larger than rectal suppositories. The vaginal suppository may be conical, rod-shaped, or vase-shaped, and are usually available in weight about 4 to 8 grams. Vaginal suppository are mainly used for their local action on the vagina. Nowadays, vaginal tablets and vaginal capsules are available. So, which has substituted the vaginal suppository? Vaginal suppository, introduction into vagina. It is also known as, important type, vaginal suppository, it is also known as P-cervix and are larger than rectal suppository. MCQ ला question विचारतो. P-cervix is also known as, vaginal suppository is also known as P-cervix. Then, the vaginal suppository may be conical, rod-shaped, or vase-shaped and are usually available in weight about 4 to 8 grams. वेट किती असणार आहे 4 to 8 ग्राम. कोनिकल शेप रॉड शेप मध्ये ते अवेलेबल असते. मेनली लोकल ऍक्शन ऑफ द व्हजाइना त्यासाठी व्हजाइनल सपोजिटरी यूज केले जातात. बट नाउअडे व्हजाइनल टॅबलेट्स अँड व्हजाइनल कॅप्सूल्स आर ऑल्सो अवेलेबल विच आर सबस्टिट्यूटेड द व्हजाइनल सपोजिटरी. व्हजाइनल सपोजिटरीचा सबस्टिट्यूट म्हणून ज्या कॅप्सूल आणि टॅबलेट आहेत त्या नाउअडे यूज केल्या जातात. रेक्टल सपोजिटरी, सेकंड व्हजाइनल सपोजिटरी, थर्ड nasal suppository. In that, these are meant for introduction into nasal cavity and are also known as nasal pouches. जे nasal suppository आहे nasal cavity मध्ये इंट्रोड्यूस केल्या जातात आणि त्याला काय म्हटलं जातं nasal pouches. These are meant for introduction into nasal cavity and are also known as nasal pouches. These are similar to urethral suppositories. These are thin and cylindrical in shape and are always prepared with glycerol gelatin base. Nasal suppository are about 9 to 10 centimeter long and weight about 1 gram. ज्या nasal suppository आहे nasal cavity मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी यूज केले जातात. It is also known as nasal pouches. Nasal pouches म्हटलं जातं त्याला. Similar to urethral suppository. Urethral suppository सारख्याच असतात nasal suppository. शेप त्यांचा कसा आहे सिलेंड्रिकल शेप आहे आणि ऑलवेज ते ग्लिसरॉल जिलॅटिन बेसने प्रिपेअर केल्या जातात. ज्या नेझल सपोजिटरी आहेत ऑलवेज बी प्रिपेअर्ड विथ ग्लिसरॉल जिलॅटिन बेस. जे नेझल सपोजिटरी आहे 9 to 10 सेंटीमीटर लॉंग आहे आणि त्याचे जे काही वेट आहे 1 ग्राम वेट असते नेझल सपोजिटरी. Then next, urethral suppositories. These are meant for introduction into urethra and are also known as urethral pouches. Urethra मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी urethral suppository जे आहे यूज केल्या जातात. It is also known as काय म्हटलं जातं urethral pouches. Then these are thin, long and cylindrical form rounded at one end to facilitate insertion. These are thin, long and cylindrical shape असतात rounded at one end. जे one end आहे ते राउंड केलेलं असतं to facilitate insertion. Then their weight varies from 2 to 4 grams. These suppository are very rarely used. वेट किती असतं 2 to 4 ग्राम आणि या ज्या सपोजिटरी आहेत त्या कमी प्रमाणात यूज केल्या जातात. नेक्स्ट इयरफोन्स. These are meant for introduction into the ear and also known as aminaria. These are meant for introduction into ear. ज्या इयरफोन्स आहेत इयर मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी यूज केल्या जातात. Also known as aminaria. Nowadays these are rarely used. कमी प्रमाणात यूज केले जातात इयरफोन्स. These suppository are thin, long and cylindrical in shape and weight about 1 gram. त्या suppository आहेत इयरफोन thin आहेत, long, cylindrical in shape, weight जे आहे ते 1 gram weight आहे. Earphones are usually prepared with theobroma oil. ते earphones आहेत usually theobroma oil त्याच्यामध्ये यूज केलं जातं आणि प्रिपेअर केल्या जातात. इयर मध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठी इयरफोन्स जे आहेत ते यूज केले जातात.
बट जे इयरफोन्स आहेत आता ते कमी यूज केले जातात. आणि ह्या ज्या काही सपोजिटरी आहेत त्यांचा शेप कसा आहे, थिन, लॉंग अँड सिलेंड्रिकल शेप आहे. वेट किती आहे? 1 gram. Roll number 51. Roll number 51. हाँ मैडम. Define suppositories. Anyone define suppositories? Suppository are solid. Suppository are solid dosage form. Medicament Solid used rather than into body cavity. I say mean to the Next advantages. This can be easily administration to the children, old person, and other than an unconscious patient cannot be swallowed the drug easily. Suppositories are unit doses from of drug. Slowly absorb giving substance action. याच्यामध्ये आपण सपोजिटरीची डेफिनेशन, देन ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, टाइप ऑफ सपोजिटरी मध्ये वेक्टर सपोजिटरी, व्हाजाइनल सपोजिटरी, नेझल सपोजिटरी, युरेथ्रो सपोजिटरी आणि इयर कोन. दिस इज अ टाइप ऑफ सपोजिटरी. तुम्हाला 2 मार्क 3 मार्क क्वेश्चन विचारले जातात. डिफाइन सपोजिटरी, गिव एडवांटेजेस अँड डिसएडवांटेजेस अँड इट्स टाइप. समजले? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am.